बाई तर बघा कसं झोपले मस्त आहे का आरामशीर, काय चिंता नाही. अड्ड्यामध्ये आलं पण काय फरक नाही पडत आम्हाला, निवांतपणे झोपले. या बघा इथं दावण आहे दादांचे, बघू शकते दोन्ही पण एका मापाची बैल आहेत. एक नंदी आहे. शर्तीचं काय नियोजन आहे आजचा? बघू जमलं करणार. हा एक झाले आता दुसरी बघता. बरोबर आहे. पहिली गाडी कोणासोबत झाली? ओके. तर ही शर्यत म्हणजे कशा प्रकारे जमून आले होते आणि काय म्हणजे टिप वगैरे होत्या म्हणजे जमवताना शर्यत? अशी मजा मजा. बरोबर. आता दुसरी शर्यत केल्याच्या उद्देशाने आहेत. पहिली शर्यत तुम्ही म्हणजे कुठल्या साईडची पळवली गाडी? डावी साईड. तर कशा प्रकारे स्पीड लागला होता आणि काय सांगाल? चांगली गाडी. बरोबर आहे. आजचा नियोजन म्हणजे खास करून विगरचं कसं काय केलं होतं? वाजपुरवल्यांचा वासरू होता. बरोबर आहे. तर दादा काय सांगाल का आजच्या गाडीला स्पीड का होता म्हणजे एकंदरीत काय बोलणार? बरोबर आहे. आज तुमच्यासोबत कोण गाडीवरती बसला होता म्हणजे सुट्टीला कोण होता? सुट्टीला आमचा हे असते प्रवीण माली. ओके, तो होता का? आणि ड्रायव्हर कोण होता दादा? चालेल. तर दादा कसं वाटतं दादा सरकारच्या गावी मैदान होतं, काय बोलणार? बघा सर्वांचे नंदी ते येताना शर्यती केलेला, तर तुमचा पण नंदी आला होता आणि आज गुलाल झाला दादा. चांगला वाटतं, आनंद वाटतं. बरोबर आहे. शेजारी म्हणजे आपले गाव म्हणजे आपल्याच भागामध्ये मैदान होतं आणि कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म आहे बैलांसाठी. चालेल दादा. बघा दुसरी एक शर्यत करा, कारण की बघा आम्हाला बघायची दुसरी एक शर्यत म्हणजे पळताना नंदी. तर दादा बघतो ना आपला नंदी आहे ना तो निवांतपणे बसले, त्याचे म्हणजे खासियतच अशी आहे का दादा? बरोबर आहे. तर बघतो दोन्ही पण बैल आहे, एकच मापाची बैल आहेत. तर कुठनं उतरवली बैल आहेत म्हणजे कोणाकडून खरेदी केले? अच्छा, त्याच्याकडून का? आता बैलांचा म्हणजे वय किती आहे, म्हणजे किती आदत आहे का दुसरा आहे, कसं आहे? आदतमध्ये का? दोन्ही पण का दादा? ओके. तर आदतमध्ये किती शर्यती केल्या यावर्षी? 47. म्हणजे भरपूर शर्यत केल्या होता. अच्छा, येत का? हे आहेत बघा मित्रांनो मालक. भाऊ काय बोलणार? आज बघा 47वी शर्यत जिंकले. आनंद आहे. वासरू आपला चांगला बोलतोय. बरोबर आहे. आणि घरचीच गाडी आखल्याचं नियोजन आहे, बघतोय. बरोबर आहे. पहिला झाले आता. हो, समजलं आपल्याला. दादा काय बोलणार वासरांबद्दल? बघा 47 गुलाल घेतल्यात बघा. मेहनत केल्याशिवाय नाही कुठली गोष्ट होईल सक्सेस. बरोबर आहे. मेहनत चांगली म्हणून वासरू आपल्या लक्ष वासरू चांगला बोलतो. दादा आपल्या आता बैल तुम्ही उतरवलाय तेव्हा बैल आदतच होता का? आता पण आता ते असा घेऊन 6 महिनेच झालेले आहेत त्याला. 6 महिने झाले तरी पण बघा तुम्ही 47 शर्ती केल्या पण दात लावला नाही, दुसरा असं झालं नाही. म्हणजे तुम्ही जास्त दादा सातत्याने पलवत नाही का बैलाला? म्हणजे एक दिवशी 8 बैल पळतो. बरोबर. पनवेलमध्ये पनवेलच्या बाहेर कुठेच जात नाही. बरोबर आहे. दादा बघा गरमीच्या टायमिंगला म्हणजे तुम्ही कशा प्रकारे जबाबदारी स्वीकारता? जबाबदारी काय नाही, जरा वातावरण बघूनच काढतो. जास्त उन्हात बैल बाहेर काढत नाही. बरोबर आहे. आणि जसं संध्याकाळी शक्यतो संध्याकाळीच बैल पळतो. बरोबर आहे. आणि बघतो ना आता बैलांकडे जास्तीत जास्त काळजी घेण्याचा म्हणजे करायला लागेल. चांगली चांगली बैल आली, एक्सपायर झाली. आपण बघतो मागच्या 2 दिवसात झाली. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता कसं उन्हाचा प्रभाव पण जास्त आहे. आणि आता कसं हे आदत वासर असल्यामुळे त्याला ऊन सण म्हटलं आले बघा झोपून राहिले पूर्ण. बरोबर आहे. बघू आता कशी संध्याकाळी गाडी जमली तर काढू परत चालेल. दादा आपल्यासोबत जी मंडळी येत आहे कोणाचा सपोर्ट आहे खास करून तुम्हाला? सूर्या ग्रुप वाजायचा आहे, शिट्टी ग्रुप उर्दूल आणि आमचा मामा आहे काळगा मुलगा. अच्छा, सपोर्ट आहे आम्हाला, बाकी कोणा. बरोबर आहे. कुठेतरी त्यांची सर्वांची मेहनत आहे त्याच्यामुळे असल्यामुळे एकट्याचा खेळ नाही हा, सर्व एकत्र असेल तरच खेळ होईल, तर खेळ होणार नाही. बरोबर आहे. दादा मैदानाला येऊन इथे एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि मन प्रसन्न होतं. अड्ड्याला या अड्ड्याला आलो ना का कसं टेन्शन गायब सगळा. बरोबर आहे मामा. बघा मित्रांनो फुल एन्जॉय करतो त्याच्याबरोबर. बैल पण आमचा चांगला बोलतो, आम्हाला त्यामध्ये आनंद झाला ना.